क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात अर्वाच्य वक्तव्य करणाऱ्या महिलेवर कारवाईची मागणी। शिवसेनेची अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार। पालकमंत्री तथा शिवसेना नेते नामदार संजय राठोड यांच्या विरोधात समाज माध्यमांवर अश्लील व अपमानजनक भाषा वापरणाऱ्या एका महिलेविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने केली। या प्रकरणी दिनांक 2 जुलै रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली। शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ वैशालीताई मासाड यांच्या नेतृत्वाखाली ही तक्रार देण्यात आली। तक्रारीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौड यांनी बीड येथील एका कार्यकर्त्यासोबत फोनवर बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांच्याविषयी अत्यंत अश्लील, अवमानकारक आणि शिवीगाळ करणारी भाषा वापरली। संबंधित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली असून त्यामध्ये त्या महिलेकडून मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असे सांगून अपमानाची पुनरावृत्ती करण्यात आली। या वक्तव्यामुळे राठोड समर्थकांसह अनेक शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय। शिवसेनेने हा प्रकार केवळ पालकमंत्र्यांचा नव्हे तर संपूर्ण शिवसेनेचा अपमान असल्याचे स्पष्ट करत आरोपी महिलेवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। यावेळी महिला आघाडीच्या कालिंदा पवार, संपर्क प्रमुख शारदा थोटे, उपजिल्हा प्रमुख वंदना मुखरे, वंदना राठोड यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। शिवसेनेच्या महिला आघाडीने पोलीस प्रशासनाला तातडीने योग्य ती कारवाई करून आरोपी महिलेला अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मनोज मेटांगे, यवतमाळ। महाराष्ट्र में वैशाली प्रशांत मासाळ, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख यवतमाळ। आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या महिला आघाडीचे सदस्य इथे उपस्थित झालेलो आहोत। कारण ती जी कोण आहे अयोध्या पोळ भटक भवानी कुठून आली आणि तिने आमच्या नेत्याच्या विरोधात जे आक्षेपार्ह बोलणे केले त्या विरोधात आम्ही इथे सर्वजणी आज तिच्या विरोधात निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आमचे नेते हे गरिबांचे नेते आहेत, गरिबांसाठी काम करतात, महिलांसाठी काम करतात आणि आमच्या नेत्याबद्दल जर असे वक्तव्य करत असेल तर अशा महिलांना ती जर चपलाची भाषा करत असेल तर आम्ही पण चपलांची भाषा करणार आहोत। आम्ही सुद्धा तिला चपलानेच जोडणार आहोत। याआधी पण तिने आमच्या एका पक्षाच्या मोठ्या नेत्यावर असेच वक्तव्य केले आणि गलिच्छ आरोप केले। आम्ही हे सहन करणार नाही। आज हिला सांगू इच्छितो आम्ही की तू जर असे वक्तव्य करत असेल तर आम्ही पण आक्रमक होणार आहोत। कारण आम्ही शिवसेनेच्या महिला आहोत, बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालणारे आहोत आणि आम्ही असा अन्याय सहन करून घेणार नाही। कोण आली कुठचीही अयोध्या पोळ हे तर तिला आम्ही हे सांगू इच्छितो की ही आता फक्त ट्रायल आहे। तिला म्हणायचं आम्हाला काय आगे देखो, पिक्चर तो अभी बाकी है। आता इथून पुढे जर ही अशी वक्तव्य करत राहील आणि कुणी जर महिला असे जर आमच्या नेत्यावरचे गलिच्छ आरोप करत राहील तर आम्ही शिवसेना महिला आघाडी शांत बसणार नाही, आक्रमक होऊ आणि तिची जागा तिथे जाऊन तिच्या जागेत तिला दाखवून देऊ तिची जागा काय आहे ते। आणि आम्ही हे निवेदन देण्यासाठी आज पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि जर तिच्यावर कारवाई झाली नाही तर नक्कीच आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक भूमिका घेऊ आणि अन्यायाला वाचा फोडू आम्ही आणि हिला तिची जागा दाखवून देऊ आणि हिला हिची लायकी दाखवून देऊ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।